या बैठकीला आल्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट आठवली की ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यावेळी 1980 साली मी पहिल्यांदा पुण्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीकरता आलो होतो। त्यावेळी अरविंद लेले आपले अध्यक्ष होते। अण्णा जोशी आणि अरविंद लेले इथले दोन स्थानिक आपले जुने कार्यकर्ते। आणि ही बैठक जेव्हा झाली तेव्हा स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर त्यांच्याबरोबर मी नागपूरहून आलो होतो आणि महाराष्ट्र एक्सप्रेसने सकाळी उतरलो। माझ्या आयुष्याचा प्रसंग मी कधीच विसरत नाही, अनेक वेळा मी हे सांगितलेला आहे। मानकरांबरोबर काही प्रचार साहित्य होतं, त्यामुळे मानकरांच्या बरोबर ते सगळं साहित्य खांद्यावर ठेवून 2 बॅग हातात घेऊन आणि त्यावेळी मी आणि मानकर चालत चालत पुणे स्टेशनच्या बाजूला पहिल्या प्लॅटफॉर्मवरून दरवाजाकडे येत असताना माझ्या मागून मला मोठा आवाज आला। आवाज कोणाचा म्हणून मागे वळून पाहिलं तर बरेच पोलीस होते। त्यावेळी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री डॉक्टर श्रीकांत जिचकार हे त्याच गाडीने उतरले होते आणि ते मला मागे बघून त्यांनी आवाज दिला होता। माझ्या खांद्यावरचं सामान आणि हातात असणारं सामान बघून त्यांना वाईट वाटलं। त्यावेळी नागपूर विद्यापीठामध्ये विद्यार्थी नेता म्हणून ते आणि मी आम्ही विरोधी जरी असलो तरी आमच्या दोघांचे व्यक्तिगत संबंध खूप उत्तम होते। डॉक्टर साहेब काही चिंता करू नका, हे सामान पक्षाचं आहे। आणि मला त्यांनी जवळ म्हटलं, नितीन मी खूप वेळा तुला सांगितलं पण तू माझं ऐकत नाही। म्हणजे डॉक्टर साहेब काय झालं? त्यामुळे तू खूप चांगला आहेस, चांगला नेता आहेस, तुला खूप उज्ज्वल भविष्य आहे, पण तू ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाला मात्र भविष्य नाही आहे आणि त्यामुळे तू चुकीच्या मार्गावर चाललायस। तू काँग्रेसमध्ये ये आणि खरोखर तुला खूप चांगलं नेतृत्व मिळेल, तुझा चांगला फायदा होईल आणि तुझ्या जीवनात तू काही करू शकशील। त्यावेळी मी त्यांना म्हटलं, डॉक्टर साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण माझ्या विचारावर आणि माझ्या संघटनेवर माझी श्रद्धा आहे। जरी माझं भविष्य उज्ज्वल नसेल आणि चांगलं नसेल तरी मी याच संघटनेत काम करेन। आणि डॉक्टर साहेब नाराज होऊ नका, वेळ प्रसंगी जर मी निराश झालो तर मी विहिरीत उडी मारून जीव देईन, पण मी काँग्रेसमध्ये कधी प्रवेश करणार नाही। ही सगळी परिस्थिती जी आहे ही बदलू शकते। मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री होऊ शकतो, केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री होऊ शकतो, खासदार माजी खासदार होऊ शकतो, आमदार माजी आमदार बनू शकतो, पण कार्यकर्ता कधी माजी कार्यकर्ता बनू शकत नाही, तो आयुष्यभर कार्यकर्ता असतो। म्हणून आपल्या पक्षाची सगळ्यात मोठी ताकद कोणती असेल तर कार्यकर्ता आहे। आनंदाच्या आणि ज्यावेळी सत्ता आणि संपत्ती जवळ असते त्यावेळी घरामध्ये कलह होतो। जेव्हा गरिबी भूकमरी असते आणि गरिबीच्या काळामध्ये कोणाच जवळ काही नसतं तेव्हा घरात आनंद असतो। दुसऱ्याच्या यशात सहभागी होणं हे खूप कठीण आहे, दुःखात सहभागी होणं सहज शक्य आहे। त्यामुळे चांगल्या दिवसामध्ये चांगलं राहणं हे खूप कठीण आहे आणि वाईट दिवसात चांगलं राहणं हे सहज स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे। आणि त्यामुळे येणारा हा जो काळ आहे याच्यामध्ये कधी कधी भीती जी वाटते की एवढा चांगला काळ आहे, एवढा अनुकूल काळ आहे, एवढी सत्ता आहे, मग या चांगल्या काळामध्ये आपल्या कार्यकर्ता म्हणून, आपली संघटना म्हणून, आपला विचार म्हणून आपण कसे राहू? आपले कार्यकर्ते जे आहेत त्यांना आपण परिवार मानतो आणि आपल्या कार्यकर्त्यामधल्या सुखदुःखाशी आपण समरस होतो। एखाद्या कार्यकर्त्याला जर हार्ट अटॅक आला तर सगळी पार्टी अस्वस्थ होते आणि त्याचं ऑपरेशन कसं होईल याची चिंता करते आणि त्याच्या मागे उभी राहिली तर तो कार्यकर्त्याला वाटतं की भारतीय जनता पार्टी माझा परिवार आहे, पण वय चांगलं आहे, उत्तम रीतीने काम करतो आणि जेव्हा संकटात सापडतो तेव्हा पक्षामधले कोणी नेतेही त्याला विचारत नाही, कार्यकर्तेही विचारत नाही। जेव्हा तो हताश होतो, निराश होतो
त्याचं मनस्वास्थ्य खराब होतं तेव्हा तो कार्यकर्ता लढाई लढू शकत नाही. आणि म्हणून वाईट दिवसामध्ये मनोबल टिकवून ठेवणं सहज शक्य आहे, पण चांगल्या दिवसामध्ये मनोबल टिकवणं खूप कठीण आहे. सगळेच काही भारतीय जनता पार्टीच्या विचारामुळे प्रभावितून आपल्याकडे आले असं नाही आहे, आणि शक्य पण नाही, आणि राजकारणात हे होतही नाही. जेव्हा दोन पक्षामध्ये पोलरायझेशन होतं आणि एक पक्ष जेव्हा जिंकतो आणि दुसरा पक्ष ज्याची संख्या कमी होत जाते, तर साधारणतः सर्व पक्षामधली स्थिती असते की 10 ते 15% लोक विचाराकरता काम करणारे असतात आणि 50 ते 60% लोक असे असतात, मी त्यांना दोष नाही देत, की ते परिस्थिती बघून आपल्या व्यक्तिगत राजकीय जीवनात करिअर करण्याकरता कोणता पक्ष सोयीचा आहे आणि म्हणून तो पक्ष निवडतात. त्यात गैर नाही आहे, हे स्वाभाविक आहे. पण त्या येणाऱ्या कार्यकर्त्यावर पक्षाच्या विचाराचा आणि संघटनेचा प्रभाव पाडून जसे आपल्या जुन्या कार्यकर्त्यांची जीवनदृष्टी आहे, कार्यदृष्टी आहे, तशीच दृष्टी त्या कार्यकर्त्याची देखील निर्माण होऊ शकते. वसंतराव भागवतांनी अनेक लोक त्यांच्या काळात, उत्तमराव पाटील आपल्या पक्षामध्ये आलेत. तुम्हाला माहिती असेल 1975 मध्ये ज्यावेळी इमर्जन्सी लागली आणि जेव्हा कोणी नेतृत्व नव्हतं, तेव्हा महाराष्ट्रातल्या उत्तमराव पाटलांना अखिल भारतीय जनसंघाचं अध्यक्ष केलं होतं. हे कोणाला आठवत पण नसेल. व्यक्तिगत मानवीय संबंध हे संघटन शास्त्रामध्ये सगळ्यात मोठी ताकद असते, आणि त्यामुळे अनेक नेते देशामध्ये असे आहेत की अनेक हवा निर्माण होतात आणि जातात, पण ते नेते पडत नाहीत. ते मजबूत उभे असतात, कारण त्यांचे रूट्स जनतेमध्ये, जनमानसामध्ये खोलवर रुतलेले असतात, आणि ते खोलवर सहज रुतल्या जात नाहीत. तर आपल्या राजकीय जीवनामध्ये त्यांनी निरनिराळ्या जात, पंथ, धर्म, भाषा, भेद हे सगळं असतानाही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वातून, आपल्या संबंधातून, संबंध जोपासून ते मोठे रूट शेवटपर्यंत जाऊन ते कार्यकर्ते सांभाळत असतात. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपली संघटना ही कशी गुणात्मकरित्या त्याची वाढ होईल, आणि येणारं युद्ध जे आहे त्याच्याकरता सगळे वेपन्स आपले अध्यक्ष, मुख्यमंत्री तुम्हाला देतीलच, पण त्यातलं मन जे आहे ते तुम्हाला तुमचं घडवायचं आहे, आणि ही लढाई मनापासून लढायची आहे, तेव्हाच आपला विजय निश्चित होणार आहे. आणि एक गोष्ट खरी आहे, मी नेहमी लक्षात ठेवली की दुरून जी माणसं खूप मोठी दिसतात, त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून लक्षात येतं की ते समजत होते तेवढी मोठी नाहीत, ती खूप लहान आहेत. आणि दुरून जी माणसं खूप लहान दिसत असतात, त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून लक्षात येते खूप मोठी आहेत. आणि म्हणून चांगुलपणा हा केवळ मोठ्या नेतृत्वाजवळ असं नाही, मोठ्या नेत्यांजवळ चांगल्या गोष्टी आहेतच, पण लहान कार्यकर्त्यांजवळ देखील चांगल्या गोष्टी आहेत. आणि जे जे चांगलं असेल ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं हाच सामान्य कार्यकर्त्यामध्ये बदल करण्याचा चांगला मार्ग आहे. आणि विशेषतः जेव्हा चांगला काळ येतो तेव्हा घराचे वासे फिरतात. मी एका प्रसिद्ध परिवाराच्या पार्टनरशिप मध्ये बसलो होतो. खूप करोडोची प्रॉपर्टी होती आणि मी त्याचा प्रमुख होतो. तेव्हा मी गमतीने त्यांना म्हटलं की तुम्ही आयुष्यात काहीच नसतं कमावलं, तुमच्या मागे या झंझटी नसत्या लागल्या. ते म्हणाले गोष्ट खरी आहे, घर नसतं तर घराची वाटणी करायची वेळ आली नसती, संपत्ती नसती तर संपत्ती वाटण्याची वेळ आली नसती. आणि म्हणून जेव्हा घर छोटं होतं, जेव्हा घरामध्ये रस्त्या कॉर्पोरेशनच्या नळावरून पाणी आणायची व्यवस्था होती, घरामध्ये झोपायला जागा नव्हती, घरामध्ये एकच बाथरूम होती, एकच लॅट्रिन होता, समोर ठेवायला स्कूटर, सायकल ठेवायला जागा नव्हती, 2 वेळेची खायची सोय नव्हती, तेव्हा घरात आनंद होता, समाधान होतं. आणि जेव्हा घरामध्ये घर मोठं झालं, बंगला मोठा झाला, परिस्थिती बदलली, मुलं शिकले, इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, त्यांचं लग्न झालं, परिवार मोठा झाला, सुना आल्या, आणि मग घरामध्ये कली घुसला आणि घरामध्ये कलह सुरू झाला, एकमेकाची तोंड पाहणं बंद झाली. तेव्हा आई वडिलांनी म्हटलं या घराला पुन्हा सुखासनी जायचं असेल तर एकच काम आहे, पुन्हा एकदा परमेश्वरा हे सगळं घेऊन जा आणि पुन्हा एकदा गरिबीच मला पाठव, तेव्हाच आम्हाला आनंद मिळेल, तोपर्यंत मिळणार नाही. पण हे त्यांचं म्हणणं योग्य नाहीये. आपल्याला असं घर निर्माण करायचं आहे
की जे गरिबीत असतानाही चांगलं होतं आणि अनुकूल परिस्थिती देखील घरात आनंद असणारं आदर्श घर झालं पाहिजे, हाच आपला ध्येय आहे. या पक्षात कोणाच्या मनाप्रमाणे काही होत नाही, हे मी खात्रीने सांगतो. कारण मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो. ही पार्टी ना अटल बिहारींच्या तंत्राने चालली, ना अडवाणींच्या तंत्राने चालली, ना माझ्या तंत्राने चालली, ना अमित शहाच्या तंत्राने चालली, ना नरेंद्र मोदींच्या तंत्राने चालली. कोणी मुख्यमंत्री बनला त्याला सगळे निर्णय, असं काही होत नाही. त्यामुळे ही पार्टी ही हिचं एक वेगळं कॅरेक्टर आहे. म्हणजे काही बाकीच्या पार्ट्या अशा त्या पारिवारिक पार्ट्या आहेत. मुलगा मुलगी पुतण्या, बाप लेक बायको परिवार. या पार्टीमध्ये असं नाही आहे. ही पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे. त्यामुळे या पार्टीचं कॅरेक्टर इतर पक्षापेक्षा वेगळं आहे आणि म्हणून त्या पक्षाचं जे कॅरेक्टर आहे ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ही पार्टी कधीच कोणाची नाही झाली. मी आजपर्यंत बघितलं की हे विमानतळावरचे लोक काही यशस्वी खेळाडी आहेत, दिल्लीतही आहे मुंबईतही आहेत. नेता जो बनेल त्याच्याकडे पेढ्याचा पुढे घेऊन जातात, हार शाल घालतात. ती प्रेमाने घालतात, सगळे असे नाही आहेत. पण तुम्ही कोणाच्या गळ्यात किती हार घातले, त्याचे किती फोटो छापले, किती कटआउट लावले, तरी काही खरं नाही. म्हणजे सोलापूरला गेलो होतो, मी पक्षाचा अध्यक्ष होतो, तेव्हा त्यावेळी ते फोटो काय हे मोठे मोठे कटआउट लागले. आजकाल टेक्नॉलॉजी बदलली, त्यामुळे पहिले ही सोय नव्हती. आता काही झालं का कोणाचाही वाढदिवस आहे, तू केलं का, काहीच केलं नाही, पण फोटो असा मोठा लागतो, बस यंदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. यांचा जन्म फक्त त्यांच्या आई वडिलांचंच योगदान आहे, बाकी काही नाही. फोटो मोठा लावतात. ते कधी नगरसेवकही निवडून येत नाही, विधानसभेत यायचं कारण नाही, लोकही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. हे खाया पिया कुछ नाही, ग्लास पुढे आठवणा मला काम आहे पुढे बघा. ही गाडी टेम्पररी, हा पिये चहापेक्षा किटल्या गरम. हे मंत्रीपद वगैरे फालतू आहे, याच्यात फार गुंतू नका. हे तुम्हाला जसे आहेत ना, हे पोलीसवाले आता माझ्याकडे 25 जण आहेत, रस्ते बंद करा. मी म्हणलं कशा करता कर, मला काही धोका नाही. जसं तुमचं मंत्रीपद जाईल, हे सगळे कमांडो लाईनीने 5 मिनिटाच्या आत घरी निघून जातील, कोणी तुमच्यावर येणार नाही. आणि मंत्रीपद फक्त 5 वर्षाकरता आहे. हे सगळं जे दृश्य जे आहे ना, हे टेम्पररी आहे. या सलाम्या सॅल्यूट अर्धे लोक त्याच्यातच आहेत. मी विधिमंडळात होतो, नाव नाही सांगत तुम्हाला, एक आमचे मंत्री सातत्याने तक्रार करते, रेस्ट हाऊसच्या चादरी चांगल्या नाहीत. नाव नाही सांगत. मी एक दिवस म्हटलं कशा करता चादरीचा विचार करा, नाही तर आपली नवीन चादर घ्या. मी जेव्हा युनिव्हर्सिटीत स्टुडंट फील्डला याला उभं होतो विद्यार्थी संघाच्या अध्यक्षाला, तर UR ठेवले MLA हॉस्टेलमध्ये. आता ते UR बरोबर टावेल नव्हते, तर त्या चादरीनेच अंग पुसलं आणि काही UR चादरी गादरीत नेल्या. आता या चादरीत काय ठेवलं आहे, या गाडीत काय ठेवलं आहे. ही गाडी तर सरकारी बिलकुल बेकार, मी वापरतच नाही. माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून मी ठरवलं मी सरकारी गाडीतच नाही बसणार. माझा पाय तुटला, माझा परिवार संकटात गेला, कारण तिथे सुरक्षेच्या तेवढ्या सोयी नाहीत. ही गाडी टेम्पररी, हा पिये चहापेक्षा किटल्या गरम. मी महाराष्ट्रातलं सांगत नाही आहे व. एखादी टोपी जर योगायोगाने फिट बसली असेल तर त्याला योगायोग समजा. म्हणजे मी काहीच म्हणत नाही, तोच सांगतो. साहेब येणार आहे. एकदा मी गेलो नांदेडला, तर माझी गाडी पहिल्या प्लॅटफॉर्मवर आली. तर मी विचार केला हे कसं झालं. तर माझ्या PAने स्टेशन मास्टरला फोन केला, काय करी साहब आ रहे हैं, उनके पैर में तकलीफ है, पहले प्लॅटफॉर्म पर गाडी लगाओ. अरे मी म्हटलं तू कशाला सांग. हे जेवढे लोक जे पोलीस अडवतात ना ट्रॅफिक, मी खाली मान घालतो की माझा चेहरा बघू नये म्हणून. ते जे स्कूटरवाले असे बघत असतात, हा कोण माणूस आहे ज्याने रस्ता ऐसा है क्या, नितीन गडकरी आया हमारा समय खराब कर रहा है, अशा नजरेने बघत असतात. काही लोकांना याच्याचा आनंद येतो, सायरन वाजून हो हे मोठे खुश होतात. वाजव सायरन वाजव म्हणतात अजून. हे सगळे उपकरण टेम्पररी आहेत.
यात काय ठेवलेलं नाही आहे, याच्यात बिलकुल गुंतू नका. ही गाडी टेम्पररी, हा पीए. मृत्युंजय नावाचं मराठीतलं सुंदर पुस्तक आहे, मला आवडणारं पुस्तक आहे. शिवाजी सावंतांचं तरुणाच्या जीवनावर आहे. त्यात फार सुंदर वाक्य लिहिलं होतं, एक एक वाक्य सुंदर आहे. त्यातलं एक वाक्य मी आयुष्यात विसरलो नाही. ते वाक्य असं होतं की सामर्थ्यवान माणूसच शांतता किंवा अहिंसा प्रस्थापित करू शकतो. दुर्बल माणसाने अहिंसेवर आणि शांततेवर किती भाषण केली तरी समाज त्याला किंमत देत नाही. म्हणून आपल्याला हिंसक बनायचं नाहीये. आपला दृष्टिकोन रचनात्मक असला पाहिजे, विकासाभिमुख असला पाहिजे, सर्वसमावेशक असला पाहिजे, पण त्याचबरोबर आपण शक्तिशाली असलं पाहिजे. आणि नाशिकमध्ये भाऊसाहेब जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा शरदरावांच्या बहुतेक त्यावेळी 100% भाजप ही त्यावेळी भाऊसाहेब त्यावेळी ते 100% भाजपला दिला. याचा अर्थ आपण कोणा पक्षाच्यावर युती करणार नाही वगैरे असं काही नाही आहे, पण आपल्या पक्षाचा, आपल्या विचाराचा कायम विस्तार करणं हा आपला कार्यक्रम आहे. माझ्या म्हणण्याचा कुठेही चुकीचा अर्थ तुम्ही लावू नका, मीडिया पण लावणार नाही, पण आपला विस्तार झाला पाहिजे. आपला विचार सर्वसमावेशक असला पाहिजे. आपला विचार समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे, आणि हे आपलं नैसर्गिक कर्तव्य आहे. आणि त्यामुळे आपल्या संघटनेचा विस्तार करण्याची प्रेरणा, त्याचा कार्यक्रम या बैठकीतून आपल्याला मिळालेला आहे. याचा पूर्ण उपयोग करून येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षाला महाराष्ट्रव्यापी करण्यामध्ये तुम्ही सगळेजण यशस्वी व्हाल असा विश्वास व्यक्त करतो. ही गाडी टेम्पररी, हा पीए. चहापेक्षा किटल्या गरम. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.